हा व्हिडिओ बनवायचा असेल तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, कॅपकट ओपन करायचे आणि न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे आणि प्रोजेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. ते क्रिएट प्रोजेक्ट ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, आपला व्हिडिओ सिलेक्ट करायचा पहिल्यांदा. त्यासाठी फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आधी. फोटोज मध्ये जायचे आणि आपले सर्व फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. तर याचे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे सगळे. पूर्ण फोटो सिलेक्ट करून घ्यायचे ना. आपलं सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनल वरच येतं. वेबसाईट वर काय कारणास्तव आपण टाकत नाही मटेरियल. सगळं मटेरियल आपल्या वेबसाईट वरच येतं आणि वेबसाईट वर जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता. सॉरी, टेलिग्राम वर जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता. वेबसाईट वर नाही. वेबसाईट वर मटेरियल आपल्या येत नाही काही कारणामुळे. तर टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. पण तुम्ही तिकडे जाऊन इथे तुम्हाला काय करायचंय बघा, ते जरा झूम इन करून घ्यायचे. शेवटची लेअर आहे ना कॅपकट नावाची, ते पहिल्यांदा डिलीट करून टाकायचे. येथे डिलीट करून झाल्यानंतर पहिल्या ह्याच्या नीटवर ओव्हरलीच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. येथे ऍड ओव्हरली म्हणून वरती क्लिक करायचे. सिम्पली येथे तुम्हाला काय करायचे, आपण आता खाली दिलेला व्हिडिओ आहे का नाही, जस्ट आपण एडिट केलेला व्हिडिओ तो घ्यायचा आहे आणि तो घेऊन इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा. याचा एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, तेव्हा पहिला बीट आहे नाही तशी येते उरलीच्या व्हिडिओनुसार आपल्याला तुम्हाला ही बीट कट करून घ्यायची आहे. म्हणजे असे तुम्हाला थोडक्यात दाखवतो. येते लय फापट पसार नकोय. येते बघा, तुम्ही बघू शकता अशी बीट टाकायचे तुम्हाला. तुम्ही बघू शकता असं प्रकार. तुम्हाला एक इमेज ऍड करायचं असेल तर एक इमेज ऍड करू शकता तुम्ही. डबल तुम्हाला करायचं असेल तर डबल ऍड करू शकता. सिम्पली तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो कसं ऍड करायचं ते. मला दाखवतो बघा इथे. तर इथे तुम्ही प्रॉपर बघून इथे तुम्हाला व्हिडिओ आपले फोटो बदलणार आहेत. तर तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा ॲनिमेशन वरती क्लिक करायचे. ॲनिमेशन वरती क्लिक करायचे, कंबो मध्ये जायचे. सिम्पली कंबो मध्ये गेल्यानंतर इथे डायनॅमिक शेक 2 नावाचा हा इफेक्ट दिसेल. त्याच्यावरती क्लिक करायचे आणि हा इफेक्ट ऍड करायचा तुम्हाला. नंतर हा व्हिडिओ ऍड तर इथे ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जसा जसा ही बदलते बीट बदलते तसं तुम्ही स्पीड मारून घ्यायचे बघा. इथे जशी जशी बीट बदलते ना तशी तुम्ही गाण्याच्या रिदम वर बदलू शकताय.
मला दाखवतो हा व्हिडिओ डिलीट करतो. असं 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 करून घ्यायचे तुम्हाला. आता सगळं तुम्ही इमेज ऍड करा आणि व्हिडिओ बरोबर बीटनुसार स्प्लिट करा. मग व्हिडिओ सांगतो मला कसं करायचं काय करायचं ते. तर ऍड करून झाल्यानंतर तुम्हाला सांगतो. आता ऍड झाल्यानंतर तुम्हाला काय असा इंटरफेस दिसेल. पहिल्याच ह्याच्या वेळेचे आणि ॲनिमेशन वरती क्लिक करायचे. ॲनिमेशन वरती क्लिक करायचे, मध्ये थांबायचे आणि क्रॉस ओपन नावाचं ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या बीटवर क्लिक करायचे. ते तुम्हाला ॲनिमेशन वरती क्लिक करायचे. कमोड जायचे. स्लिप अँड स्लाइड 1 नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या बीटवर क्लिक करायचे. ॲनिमेशन मध्ये जायचे. स्प्लिट अँड स्लाइड नावाचा दुसरा इफेक्ट द्यायचे. त्यानंतर पुढच्या बीटवर जायचे. तिथे तुम्हाला काय करायचे, डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा हा इफेक्ट ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या ह्याच्या यायचे डिस्टॉर्ट राईट नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या ह्याच्यावर क्लिक करायचे. ते तुम्हाला काय करायचे, पेंडुलम 1 नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पेंडुलम 2 नावाचा ॲनिमेशन द्यायचे दुसऱ्या बीटला, पेंडुलम 2. त्यानंतर पुढे यायचे. ते तुम्हाला काय करायचे, राईट झूम नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. बघू शकता इथे दिलेला आहे आपण. आणि त्याच्या पुढच्या बीटला लेफ्ट झूम नावाचा ट्रान्झॅक्शन द्यायचे. त्यानंतर पुढच्या बीटवर यायचे. तुम्हाला काय करायचंय, कुठला द्यायचं सांगतो. वेव्ह एम्प्लिफिकेशन नावाचा हा इफेक्ट आहे. वेव्ह एम्प्लिफिकेशन ॲनिमेशन. त्यानंतर पुढे तुम्हाला सांगितलंच आहे आपण कुठला डायनेमिक शेक 2 नावाचा आहे ते द्यायचे. एकच इमेज ठेवायचे. स्प्लिट मध्ये जायचे. आणि जर तुम्हाला येथे बरोबर बीट पाहिजे असेल तर बीट वरती क्लिक करायचे. सिम्पली ते ऑटो जनरेटर वरती क्लिक करायचे आणि तुम्ही बीट ऍड करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. तर एवढे झाल्यानंतर याच्या पुढे यायचे. याच्या पुढच्या इमेजला काय करायचे, ॲनिमेशन जाऊन तुम्हाला राईट झूम काय पेन झूम नावाचा ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या बीटवर यायचे. तिथे तुम्हाला काय करायचे, ॲनिमेशन वरती क्लिक करायचे. ॲनिमेशन वरती क्लिक केल्यानंतर राईट झूम नावाचा ट्रान्झॅक्शन द्यायचे, ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या शेवटला लास्ट फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशन वरती क्लिक करायचे. तिथं तुम्हाला लेफ्ट झूम नावाचं द्यायचे ॲनिमेशन. त्यानंतर एवढं ॲनिमेशन येऊन झाल्यानंतर येथे तुम्हाला इथे यायचे आणि इफेक्ट मध्ये जायचे. इथे तुम्हाला पहिल्याच नंबरला इफेक्ट असेल, बॉडी इफेक्ट मध्ये जायचे. बॉडी इफेक्ट मध्ये जाऊन लाईट डिसॉल्व्ह नावाचा हा दिसेल बघा, हे द्यायचे. त्यानंतर इफेक्ट दुसरा बॉडी इफेक्ट मध्येच जाऊन पहिल्याच नंबरला फ्रॅगमेंट क्लो नावाचा हा इफेक्ट आहे. त्यानंतर पुढच्या सेकंड लास्ट म्हणजे लास्ट नंबरच्या बीटवर यायचे आणि ते हेल्प फ्लायर नावाचा ग्लोईंग लाईन्स मध्ये इफेक्ट द्यायचे. एवढे झाल्यानंतर ते तुम्हाला पीएनजी ऍड करायचे आहेत. पीएनजी कुठले ऍड करायचे, तुमचे लोगो बिगो असतील ते, आणि लोगोवरती ट्युटोरियल पाहिजे का ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितला त्यांनाच तुम्हाला कमेंट येईल त्यांचीच मला ट्युटोरियल पाहिजे. व्हिडिओ पूर्ण बघितला नाही तर कमेंट येणार नाही. तर आज व्हिडिओ 2 येणार आहेत. आज रात्री एक व्हिडिओ येईल, त्याचं नाव काय मी आता सांगत नाही. तर व्हिडिओ रात्री बी येणार आहे. पिन कमेंट मध्ये त्याची लिंक आहे, तुम्ही बघू शकता. आणि ऑल मटेरियल आपलं टेलिग्राम वरतीच मिळतं. धन्यवाद. आणि चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका. मेन म्हणजे तेच राहिलं. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.